राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी ट्विटद्वारे एक ट्विट करत खरं तर गंभीर आरोप जे आहेत ते भोंदू खरात अशोकवरती केलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भोंदूबाबा अशोक खरात यांनी अजित पवार यांच्या फोटोवरती फुल्ली मारत खरं तर पूजा केलेली होती, अशा पद्धतीचा दावा रोहित पवार यांच्याकडनं करण्यात येतोय। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवंडे आपल्याबरोबर आहेत। विकास लवंडेजी, तुमच्या पक्षाच्या नेत्यांकडनं दावा करण्यात येतोय की अशोक खरात वेगवेगळ्या पूजा करत होता। या पूजेच्या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या फोटोंवरती खरं तर फुल्ली मारून ही सगळी पूजा केलेली आहे। या पूजेला कोण कोण अंधभक्त उपस्थित होते त्याची देखील माहिती घेतली पाहिजे, अशा पद्धतीचा दावा जो आहे तो खरं तर आमदार तुमचे रोहित पवार यांच्याकडनं ट्विटद्वारे केला जातोय। किती गंभीर हे प्रकरण आहे, एखाद्याच्या फोटोवरती फुल्ली मारून पूजा करणं? अतिशय गंभीर बाब आहे। मी रोहित दादांचं रात्री ट्विट वाचलं, ते वाचल्यानंतर मन सुन्न झालं। कारण आपण अनेक सिनेमामध्ये पाहतो की गुन्हेगारी जगतामध्ये एक मोठा गँगस्टर असतो आणि तो त्याला नको असलेल्या लोकांच्यावर फुल्या मारत असतो, एकेकाला फुली मारत तो त्याला संपवत असतो। तशाच पद्धतीनं या जादूटोना किंवा कर्मकांडामध्ये महाराष्ट्र कधी त्याच्यामध्ये झुकणार नाही, परंतु काही लोकांचा त्याच्यावर विश्वास असतो, श्रद्धा असते। म्हणून त्या लोकांनी कदाचित जे कोणी लोकांनी आजीदादांच्या बंगल्यासमोर सुद्धा काळ्या बाहुल्या वगैरे काय टाकलेलं होतं, त्यातलेच कोणी लोक इथे होते। विशेषतः जे रोहितदादा म्हणतायत त्या फुली मारल्याच्या प्रकरणाची खरंच सखोल चौकशी व्हायला पाहिजे। कारण तिथे ट्रस्टी ज्या होत्या त्या रुपाली चाकणकर होत्या आणि त्यांच्यासोबत सुनील तटकरे वारंवार जात होते। त्याच वेळेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या, त्याच काळामध्ये हे सगळं घडत होतं। आणि मग हे सगळे करत असताना रुपाली चाकणकर विश्वस्त आहेत त्या संस्थांच्या, त्याच्यामुळं कदाचित या लोकांना माहीत असणार आहे। याची तपासणी तेव्हाच होईल जेव्हा सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांना सह आरोपी केले जाईल, त्या विश्वस्त मंडळाला सह आरोपी केले जाईल। तिथं जे कोणी भक्त मंडळी जात होते त्याच्यात दादा नकोसे असलेले, दादा ज्यांना नको वाटत होते असे कोण लोक होते याचा शोध घ्यावा लागेल। खरं तर पण तुम्ही थेट दावा करतायत की आता रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांना या सगळ्या प्रकरणामध्ये सहआरोपी केलं पाहिजे। अशी कोणती कारणं आहेत की या दोन्ही नेत्यांना सहआरोपी करणं अत्यंत गरजेचं आहे? कारण की हे दोघं फक्त अशोक खरात यांना भेटायला गेलेले होते, परंतु त्यांचे कोणतेही संबंध, अद्याप वेगळे संबंध अशोक खरात यांच्याशी लागत नाही आहे। खरं तर रुपाली चाकणकर किंवा सुनील तटकरे यांना सहआरोपी करावं यासाठी मी मुख्यमंत्र्यांना 2 दिवसापूर्वीच ईमेल केलेला आहे। अनेकांनी मागणी केलेली आहे। याचं कारण असं, रुपाली चाकणकर तिथं त्या संस्थांच्या विश्वस्त होत्या। अशोक खरात एका रात्रीत, एका महिन्यात किंवा 6 महिन्यात तयार झालेला बाबा नाही आहे। अनेक वर्षे त्याचे ते सगळे प्रकार चालू होते आणि रुपाली चाकणकर, अशोक खरात, सुनील तटकरे यांनी अनेक आर्थिक व्यवहारसुद्धा केलेले आहेत, ज्याची प्रॉपर्टी रायगडपासून सगळ्या पातळीवर ठिकठिकाणी आहे। अब्जावधी रुपयाचं ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पातळीवरचे व्यवहार झालेले आहेत। हवालाची काही प्रकरणं त्याच्यामध्ये पुढे येऊ शकतात। शेकडो महिलांचं शारीरिक शोषण झालेलं आहे। हे सगळं घडत असताना एकटा हे सगळं अशोक खरात करू शकतो का, असा कुणालाही प्रश्न पडू शकतो। याच्यामागे एक टीम असणार आणि टीम होतीच। आणि या सगळ्या प्रकार घडत असताना अनेकांनी याच्यावर बातम्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही पत्रकारांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता, काही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता। ते प्रकरण दडपलं जात होतं, दाबलं जात होतं, कारण राजकीय पातळीवरून रुपाली चाकणकर यांचा ठामपणे त्यांना राजकीय पाठबळ होतं आणि सुनील तटकरे त्यांचं सातत्याने ये जा होती। म्हणून तर आम्ही म्हणतो की त्यांचे CDR तपासले पाहिजेत, त्यांचे मेसेजेस तपासले पाहिजेत, त्यांचे व्यवहार तपासले पाहिजेत। हे सगळं तपासल्यावर आपोआप सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत आणि हे मोठं कांड आहे। खरं तर अशोक खरात याला तर अटक झालेलीच आहे, आज त्याची पुन्हा कोर्टात देखील हजेरी आहे। परंतु अशोक खरातचे जे कुटुंबीय आहेत ते मात्र कुठेतरी फरार आहे। मुलगा हर्षवर्धन खरात याला अटक झालेली आहे, परंतु बायको कल्पना खरात ही मात्र अद्याप फरार आहे। तुम्हाला काय वाटतं, अजून देखील त्यांना खरात कुटुंबियांना मदत करणारी लोक ही समाजात आहेत का? खरं तर मी त्या SITवर अविश्वास दाखवत नाही आहे, परंतु काम त्यांचं सत्थगतीने चालले। 10-12 दिवस उलटून गेले तरी फक्त अद्यापपर्यंत एक आरोपी फक्त अशोक खरात अटक केलेला आहे आणि आता त्यांचा मुलगा, बायको फरार। अजूनही इतर विश्वस्त मंडळी कदाचित फरार होतील आणि मग पुन्हा फरार म्हणून दाखवणार का? खरं तर याचं लिडरशिप देवेंद्र फडणवीस करतायत। देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीवर येतं कोणाला आरोपी करायचं आणि कोणाला अटक करायची किंवा नाही करायची, कारण त्यांच्या पक्षातले सुद्धा अनेक लोक सत्ताधारी पक्षातले गुंतलेले आहेत। हे मोठं रॅकेट आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना माझी पुन्हा विनंती आहे, आपण कोणालाही पाठीशी घालू नका। याच्यात कुठलाही राजकीय हेतू न ठेवता कुणी असो, तुमच्या पक्षातला असो, आमच्या पक्षातला असो, कोणाच्याही पक्षातला असो,
याला राजकीय दृष्टिकोनातून न पाहता एक महाराष्ट्रामध्ये क्रूर कर्मा म्हणून अशोक खरात जन्माला आला आणि या महाराष्ट्र पुरोगामी होता अशी म्हणायची वेळ आली, शिवशाहू फुले आंबेडकरांचा होता अशी म्हणायची वेळ आली. तो आता पुन्हा सिद्ध केला पाहिजे की महाराष्ट्र संतांचा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे, पुरोगामी विचाराचा आहे, दाभोळकरांच्या विचाराचा आहे. हे सिद्ध करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना ही नामी संधी आहे. त्यांनी कोणालाही पाठीशी घालू नये. अनेक आरोपी याच्यात तातडीने होणं गरजेचं आहे. SITने त्या सर्वांना तात्काळ आरोपी केलं पाहिजे. खरं तर ह्या सगळ्या अशोक खरातांच्या प्रकरणामध्ये आता उदय सांगळे जे भाजपचे नेते आहेत स्थानिक तिथंचे सिन्नरचे, त्यांनी मात्र राष्ट्रवादीचे आमदार असलेले माणिकराव कोकाटे सिन्नरचे त्यांच्यावरती फार गंभीर आरोप केला आहे की कोकाटेंच्या आशीर्वादामुळेच हा भोंदू अशोक खरात जो आहे तो मोठ्या प्रमाणात सिन्नरमध्ये आणि राज्यभरात वाढला गेला, अशा पद्धतीचा आरोप जो होताना पाहायला मिळतो माणिकराव कोकाटे यांच्यावर. खरं तर मागच्या 3 दिवसापूर्वी सुद्धा मी बोललो होतो की माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळ स्थापन होत असताना त्यांना मंत्री करू नये असं अशोक खरातने सुनील तटकरेंना फोन केले होते. ज्या सुनील तटकरेंच्या बोटाला जखम दरवाजातच गाडीच्या होते, रुपाली चाकणकरच्याही बोटाला जखम गाडीच्या दरवाजातच होते, हे जे काही त्यांनी लंगडं समर्थन केलं, ह्या सगळ्या याच्यातून एक लक्षात येतं की हे रॅकेट आहे. माणिकराव कोकाटेंना खरं खूप गोष्टी माहीत असणार आहेत, कारण सिन्नर तालुक्यामध्ये हे सगळं कांड अनेक वर्ष घडत असताना आणि अनेक वर्ष माणिकराव कोकाटे आमदार असताना त्यांना काहीच माहीत नाही, हे खरं वाटत नाही. खरं तर प्रसारमाध्यमांनी सुद्धा माणिकराव कोकाट्यांना या संदर्भात विचारणा केली पाहिजे की तुमच्याकडे जी काय माहिती असेल, माणिकराव कोकाट्यांनी सुद्धा समाजहितासाठी म्हणून त्यांच्याकडे अनेक माहिती दडलेली आहे, ती पुढं आणणं गरजेचं आहे आणि जे कोणी याच्यामध्ये गुंतलेले लोक आहेत यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. खरं तर काल नयन पद्मसागर स्वामी जे जैन मुनी आहेत, काल त्यांनी एक वक्तव्य केलं की ताराराणी ज्या आहेत त्या जैन होत्या म्हणून अशा पद्धतीचा त्यांनी दावा केलेला आहे. कशा पद्धतीने पाहता की सातत्यानं एकावर एक जे वक्तव्य येतात आहेत वेगवेगळी दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करणारी ही वक्तव्य नाही का? खरं तर कालच भगवान महावीरांची जयंती झाली. भगवान महावीरांचे विचार त्या मुनींना कदाचित समजलेले नसावेत. प्रत्येक धर्मामध्ये काय झाले माहिती आहे का, एक बुवा बाबा धर्मांध वृत्तीचे लोक तयार झालेले आहेत. याला आता जैन धर्मसुद्धा अपवाद राहिला नाही, त्यामुळे ते काही बरळत असतात. कर्मवीर भावरांच्या अण्णांच्या बद्दल बोलणं किंवा ताराराणींच्या बद्दल बोलणं. खरं तर महापुरुष किंवा महाराष्ट्रातले जे संत पुरुष होते, जे महान पुरुष होते, ते कुणी जातीवादी नव्हते, जातीसाठी कामं करत नव्हते. ते व्यापक दृष्टिकोनातनं समाजहितासाठी सर्व समाजासाठी काम करत होते, समाजाच्या उत्थानासाठी काम करत होते, प्रगतीसाठी काम करत होते. ते जातीवादी नव्हते. आणि असे कोणी भोंदू धर्मांध लोक जैन धर्मात सुद्धा जर असतील तर त्यांचा मी निषेध करतो. अशा पद्धतीनं समाजामध्ये कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम जशा पद्धतीनं राणे, पडळकर, लांडगे, संग्राम जगताप ही सगळी मंडळी करत असतात किंवा संभाजी भिडे करत असतो, त्याच पद्धतीनं शरद पोंक्षेप्रमाणे हे असे लोक भोंदू बाबा बुवा सगळ्या धर्मात आहेत. इस्लाममध्ये सुद्धा अनेक मुल्ला मौलवी आहेत किंवा जैन धर्मात हे असे आता तयार झालेले आहेत, याचा मी निषेध करतो. खरं तर तुम्ही एकीकडे सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचं संविधान बदल करण्यात आलं, या सगळ्या संदर्भात तुमचे नेते रोहित पवार हे सातत्यानं बोलताना पाहायला मिळतात. परंतु काल एक दावा जो आहे तो त्यांच्या पक्षाकडनं करण्यात आला, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं, की आम्ही कोणतेच सेल जे आहेत ते काढलेले नाही आहेत. कुठेतरी चुकीची माहिती जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं पसरवली जाते. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जोपासून आमच्या पक्षामध्ये ते सर्व सेल आहेत, अशा पद्धतीचा दावा त्यांच्याकडनं होता. खरं तर त्यांचा पक्ष त्यांनी कसा चालवायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण काय झालं, रोहितदादा पवारांनी जसा अजितदादांना न्याय मिळावा म्हणून सुरुवातीपासून आवाज उठवला, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेतले आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा किंवा चौकशी यंत्रणांना दिल्लीपर्यंत जाऊन अनेक नेत्यांना भेटून या घटनेचा पाठपुरावा करत असताना अजितदादांच्या पक्षातले आणि भारतीय जनता पार्टीचे लोक अस्वस्थ होत होती. भारतीय जनता पार्टीतल्या काही लोकांनी अस्वस्थ होऊन रोहितदादांच्यावर टीका केल्या, त्याच पद्धतीनं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी सुद्धा टीका केल्या. हे टीका करण्याचं त्यांचं उद्दिष्ट काय होतं, कारण रोहितदादांनी तर त्यांचं नाव घेतलेलं नव्हतं. मग रोहितदादांनी हे सगळं बघितलं तर त्यांच्या असं लक्षात आलं की अजितदादांचा पक्षच मुळात ताब्यात घ्यायचा प्रयत्न प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी केलेला होता, ते दादा हयात असतानाच केलेला होता. याचे अनेक पुरावे आहेत. ज्या अर्थी 26 फेब्रुवारीला यांनी 16 फेब्रुवारीला घटना बदलून निवडणूक आयोगाला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी सह्या करून घटनेमध्ये अनेक बदल केलेत वेगवेगळ्या आर्टिकलमध्ये. मग त्याच्यामधले 8 जे फ्रंटल होते त्यातले 4 प्रमुख जे फ्रंटल आहेत, मग सामाजिक न्याय असेल, OBC विभाग असेल किंवा अल्पसंख्याक असेल, हे असे 4 फ्रंटल बाजूला काढले आणि त्यांना दुय्यम स्थान दिलं, सेलचं स्थान दिलं. हे का केलं तर तो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जोपासणारे फ्रंटल होते,
त्या फ्रंटलला महत्त्व होतं. जो अजितदादांना सर्व धर्मसमभावाचा विचार किंवा पुरोगामी विचार किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार अजितदादा NDAमध्ये असून सुद्धा सातत्याने ठामपणे वेळोवेळी मांडत होते. हे यांना कुठेतरी खटकत असावं म्हणूनच त्यांनी ते फ्रंटल कमी केले आणि सगळे अधिकार कार्यकारी अध्यक्षांना दिले. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मूळ घटनेमध्ये कुठेही कार्यकारी अध्यक्षांना अधिकार नाही. म्हणून तर सुनेत्रा वहिनींनी 10 मार्चला पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र दिलं. खरं तर सूरज चव्हाण सारख्या भाट लोकांच्याकडनं सुनील तटकरेंनी काहीतरी सांगण्यापेक्षा किंवा पाळीव लोकांच्याकडनं काही सांगण्यापेक्षा स्वतःत हिंमत असेल ना सुनील तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल आणि तुम्ही दोघांनी प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि 10 मार्चला सुनेत्रा वहिनींना का पत्र द्यावं लागलं निवडणूक आयोगाला आणि तुम्ही 16 फेब्रुवारीला का घटनेत वेगवेगळ्या पातळीवरचे बदल केले, सगळे अधिकार कार्यकारी अध्यक्षांना का घेतले जे आधी नव्हते, हे सगळ्याची उत्तरं तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन द्या. भाट लोकांच्याकडनं किंवा लांगुल चालन करणाऱ्या लोकांच्याकडनं हे असले फुटकळ आरोप करायला लावू नका त्यांना. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लावंडे होते. खरं तर त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवरती आपली वेगवेगळी मतं जी आहेत ती व्यक्त केलेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातलं जे संविधान जे काही बदलण्यात आलं, कॉन्स्टिट्यूशन बदलण्यात आलं, त्यांचे पक्षाचे बायलॉज बदलण्यात आले, त्या सगळ्या संदर्भात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनीच समोर येऊन माध्यमांना या सगळ्या संदर्भातची माहिती जी आहे ती निष्पक्षपणे द्यावी अशा पद्धतीचं मत जे आहे ते विकास लावंडे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.